नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळ। 2 वर्ष झाले उद्धव ठाकरे न्याय मागतायत। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दिलं, जणू काही मूळ शिवसेना त्यांनीच उभी केली आहे। त्यामुळे हा केवळ राजकीय संघर्ष नाही, तर उद्धव ठाकरेंच्या व शिवसैनिकांच्या स्वाभिमानाचा अपमान होता आणि आता ही लढाई निर्णायक वळणावर आली। न्यायालयात शिंदेंची उंची दाखवायची वेळ आली आहे। आता बदला होणार असा सूर सध्या कट्टर आणि खऱ्या ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये आहे, कारण आता फैसला जवळ येतोय। 2023 मध्ये जस्टिस चंद्रचूड यांनी स्थगिती नाकारली होती, मात्र शिंदेंना एक नोटीस बजावली होती। दोन्ही बाजूंनी लेखी मुद्दे दिले गेले। मग एवढे महिने का गप्प बसलं कोर्ट? शिंदेंचा प्लॅन साफ होता, वेळ काढूपणा, फुटलेले आमदार सांभाळायचे, सत्ता उपभोगायची आणि प्रश्न पटलावरच आणू द्यायचा नाही। आता याला आळा घालायची वेळ आली आहे। आता महापालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या अनुषंगाने शिवसेनेचा निर्णय व्हावा अशी मागणी ठाकरे गटाकडून होती आहे। सोबतच आता जस्टिस चंद्रचूड गेलेत आणि जस्टिस गवई आलेत, त्यामुळे हे प्रकरण आता मार्गी लागणार असं अनेकांना वाटतंय। शिंदे गटाने हे प्रकरण बोर्डावरच येऊ दिलं नाही, मेन्शनिंग केलं तरी यादीत नाही का? सुप्रीम कोर्टाला हाताशी धरलं गेलं का? लोकशाहीत असा डाव म्हणजे न्यायपालिकेला मूर्ख बनवणं नाही का? न्याय होऊच नये म्हणून मुद्दाम वेळ मारून नेणं हीच शिंदेंची खेळी होती। आता किती वेळ मारून नेणार? अखेर प्रत्येक पापाचा घडा हा भरतच असतो। राष्ट्रवादी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना सुनावलं, आदेश दिला की हे चिन्ह तात्पुरतं आहे असं जनतेला स्पष्ट सांगा प्रचारादरम्यान, खाली मेन्शन करा घड्याळाच्या। मग शिवसेनेच्या बाबतीत शिंदेंना असा आदेश का नाही आणि उद्धव ठाकरेंचा हा मुद्दा रास्त आहे। इतिहास, निष्ठा, शिवसेनेची मूळ स्थापना, कोणी सुरुवात केली, कशी मोठी झाली शिवसेना, मूळ संकल्पना, याला काहीच किंमत नाही का? की फक्त आमदारांची संख्या महत्वाची आहे? ठाकरेंना माहिती आहे चिन्ह लगेच मिळणार नाही, पण सुप्रीम कोर्टानं जरी सांगितलं की हे शिंदेंकडचं तात्पुरतं चिन्ह आहे, तर शिंदे गटाची लखतरं वेशीवर टांगली जाईल। एक नकारात्मक संदेश त्यातून जाईल आणि त्याचा परिणाम थेट महापालिका निवडणुकांवर होईल। आणि आता कोर्टात आपला पहिला विजय झाला असं ठाकरेंना मुंबई महापालिकेत सांगता येईल निवडणुकीदरम्यान। आणि तसंही मुंबईत ठाकरेंप्रती एक भावनिक लाट आहे। मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद आहे, ती नाकारून चालणार नाही। सोबतच मराठीचा मुद्दाही सध्या ऐरणीवर आहे, त्यामुळं जर शिंदेंना नोटीस बजावली गेली कोर्टाकडून की हे तुमचं तात्पुरतं चिन्ह आहे असं निवडणुकीत मेन्शन करा, तर ठाकरेंना आपला विजय झाला असं जनतेसमोर मांडता येईल, भासवता येईल। शिवसेना फोडली, उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुबसला आणि आता आमचीच खरी शिवसेना म्हणून मिरवायचं, हे शिंदेंचं वागणं नैतिकतेला धरून नाही असं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात। राजकारणात मतभेद होतात, पण दुसऱ्याच्या बापाच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हडपणं हा विश्वासघात आहे आणि त्यामुळं हे कोर्टानेही ओळखायला हवं आणि काय तो एकदाचा निर्णय देऊन टाकायला हवं असं अनेकांना वाटतं। जर पक्षपोट करून बहुमत मिळवलं गेलं आणि त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं गेलं, तर मग लोकशाहीत पक्ष नावाची काही गोष्ट शिल्लक राहणार आहे का? विचारधारा, त्या कार्यकर्ते याला थेट वेशीवर टांगल्यासारखे नाहीये का? निवडणूक आयोगानं फक्त आकडे मोजले, मात्र आता सुप्रीम कोर्टानं खरी कसोटी घ्यायला हवी। ही केवळ कायदेशीर नाही, तर नैतिक जबाबदारी आहे, नैतिक लढाई आहे। आज म्हणजे 14 जुलैला जस्टिस सूर्यकांत यांच्या कोर्टात हा अर्ज आहे। कोर्ट शिंदेंना नोटीस देणार का? त्यानंतर मुद्दे मांडले जातील का? लगेच निकाल जरी लागणार नाही, पण पुढील 2-3 आठवड्यात कोर्ट आदेश देईल अशी शक्यता आहे। शिंदेंना अजित पवारांसारखं तात्पुरतं असं टॅग मिळालं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा रुबाब महापालिका निवडणुकीत गायब झालेला असेल आणि ठाकरेंचा हा विजय मानला जाईल। कोर्ट सांगेल की हे चिन्ह कायम नाही, जनतेला तसं सांगावं लागेल। मग काय शिल्लक राहतं शिंदेंकडं? सत्ता टिकवण्यासाठी फोडाफोड, धनुष्यबाणावर बनावट, मालकी, हे सगळं उघड पडेल। मतदार हे खोटं आहे असं म्हणतील आणि उद्धव ठाकरेंच्या गोटात एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल। शिवसेना हे केवळ नाव नाही, तर विचार, शौर्य आणि परंपरा ही शिवसेना आहे। उद्धव ठाकरेंना चिन्ह परत मिळालं नाही तरी, कोर्टानं जरी शिंदेंना सांगितलं की हे तात्पुरतं आहे, तरी तेच पुरेसं आहे। हा शिंदेंच्या राजकीय प्रतिष्ठेला जबरदस्त धनका मानला जाईल आणि ठाकरेंचा विजय मानला जाईल। ही लढाई केवळ 2 नेत्यांमधली नाही,
तर हा प्रश्न आहे, पक्ष फोडणाऱ्यांना दंड करणार की त्यांचा सन्मान करणार? लोकशाहीच्या मूल्यात हा भोंगळपणा चालणार आहे का? सुप्रीम कोर्ट काय करणार? संख्येला न्याय देणार की निष्ठेला? हीच आता निर्णयाची वेळ आलेली आहे. त्यामुळं कोर्ट नेमकं काय निर्देश देतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागलेला आहे आणि आज तो फैसला होणार आहे. यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.